नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 11 मे 2024 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत या न्यूजपेपरमध्ये स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या काही न्यूज येतात त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। आजची जी काही डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण वायडल टेस्ट, एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर, पिरूल लाओ पैसा पाओ मोहीम, अजेंडा 2063, इंडियन ओशन डायपोल, अल्फा फोल्ड 3, एवियन इन्फ्लुएंजा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रिझर्वेशन आणि गंगावरम पोर्ट या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला पहिला प्रश्न आहे तो या ठिकाणी पिरूल लाओ पैसे पाओ या मोहिमे संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कोणत्या राज्याने अलीकडेच राज्यातील जंगलातील आग रोखण्यासाठी पिरूल लाओ पैसा पाओ मोहीम सुरू केली आहे, अशा प्रकारचा आपला पहिला प्रश्न या ठिकाणी आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की मागच्या काही दिवसापासून आपल्या देशामध्ये जे काही उष्णतेचे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढले आहे। परिणामी जंगलामध्ये लागणारे जे काही आगीच्या घटना आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे आणि परिणामी खास करून जे काही उत्तरेमध्ये हिमालयामधील जी राज्य आहे, ज्यामध्ये उत्तराखंड असेल, हिमाचल प्रदेश असेल, या राज्यात जंगलात मोठ्या प्रमाणावर आगीच्या घटना घडत आहेत। अलीकडेच पिरूल लाओ पैसे पाओ ही जी मोहीम आहे हिमाचल प्रदेश या राज्याने सुरू केली आहे। हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाईन ट्री आहेत आणि पाईन ट्रीचे जे काही पत्ते आहेत, जी काही पाने आहेत ती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी सुकलेली असतात, त्यामुळे या ठिकाणी या जंगलाला मोठ्या प्रमाणात आगी लागतात। मग या ठिकाणी पिरूल लाओ पैसे पाओ मोहिमेच्या अंतर्गत ही जी पाईन ट्रीची पाने आहेत ती कलेक्ट केली जातील आणि प्रति 50 रुपये केजीने या ठिकाणी ती विकत घेतली जातील अशी या ठिकाणी हिमाचल प्रदेश सरकारची ती मोहीम या ठिकाणी असलेली आपल्याला दिसते। आणि पुढे ही जी पाने आहेत ती हिमाचल प्रदेश सरकार इंडस्ट्रीजना त्या ठिकाणी विकणार आहे, अशा प्रकारची एकूण ती मोहीम आहे। तर प्रश्न क्रमांक 1 चे योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया आपल्या प्रश्न क्रमांक 2 कडे, जो की या ठिकाणी अजेंडा 2063 या संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। अजेंडा 2063 अलीकडेच बातम्यांमध्ये दिसला, कोणत्या संस्थेशी संबंधित आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर या ठिकाणी अलीकडेच आफ्रिकन युनियनने जे काही इस्रायल या देशाकडून जो काही गाझा शहर आहे या गाझा शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रोन अटॅक केले, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे काही निरपराध नागरिक आहेत त्यांचा मृत्यू झाला। मग याचा निषेध या ठिकाणी आफ्रिकन युनियनने केला आहे। जी काही आफ्रिकन युनियन आहे यामध्ये एकूण 55 देश सदस्य आहेत आणि आफ्रिका खंडामधील बहुतांश देश या युनियनचे या ठिकाणी आपल्या सदस्य असलेले दिसतात। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही अजेंडा 2063 हा जो अजेंडा अलीकडे आपल्याला न्यूज मध्ये दिसला तो या ठिकाणी आफ्रिकन युनियन संदर्भात आहे। म्हणजे प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर राहील पर्याय सी। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। या ठिकाणी वाइल्ड टेस्ट आणि एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटर संदर्भात आपले प्रश्न आहेत। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 पाहूया। नुकत्याच बातम्यांमध्ये दिसलेली वायडल टेस्ट कोणत्या रोगाशी संबंधित आहे, असा या ठिकाणी मित्रांनो आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्या देशामध्ये जे काही टायफॉइडचे रुग्ण आहेत यांच्या संख्येमध्ये अलीकडील काळामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे। परिणामी या ठिकाणी 1800 साली किंवा 1800च्या दशकामध्ये एक टेस्ट या ठिकाणी निर्माण केली गेली किंवा एका नवीन टेस्टचा या ठिकाणी जन्म झाला। ती टेस्ट होती वायडल टेस्ट। म्हणजे जे काही टायफॉइडचे रुग्ण आहेत त्या रुग्णांचा शोध करण्यासाठी या ठिकाणी ही वायडल टेस्ट वापरली जाते। टायफॉइडचे सिम्पटम्स आणि इतर आजार सिम्पटम हे समान असल्या कारणाने नेमका पर्टिक्युलर रुग्णाला टायफॉइड झाला आहे का नाही हे शोधणं जिक्रीचं बनत असतं। परंतु या ठिकाणी जी काही वायडल टेस्ट आहे तीही पूर्णच्या पूर्ण ॲक्युरेट नाहीये। तरी पण सध्या आपल्याकडे अवेलेबल ज्या काही टेस्ट आहेत त्यामध्ये बेस्ट टेस्ट म्हणून या ठिकाणी आपण वायडल टेस्टलाच या ठिकाणी प्रेफर करत असतो। तर या ठिकाणी अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली वायडल टेस्ट ही कोणत्या रोगाशी संबंधित आहे, असा जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला याचं उत्तर माहिती असलं पाहिजे टायफॉइड या आजारासंदर्भात। म्हणजे प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया प्रश्न क्रमांक 4, जो की या ठिकाणी एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटर संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। अलीकडेच कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने
कोणत्या ठिकाणी कृषी एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरचे उद्घाटन केले आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर अलीकडेच जे काही आपलं कृषी मंत्रालय आहे, कृषी मंत्रालयाकडून नवी दिल्ली या ठिकाणी एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरचे या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले आहे। या सेंटरचे जे काही मुख्य उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट म्हणजे या ठिकाणी जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे ते आधुनिक तंत्रज्ञान या ठिकाणी शेतकऱ्यापर्यंत पोहोचावे आणि शेती विकासासाठी त्या तंत्रज्ञानाचा त्या ठिकाणी वापर केला जावा। मग हे आधुनिक तंत्रज्ञान कोणते आहे? फॉर एक्झाम्पल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याचबरोबर रिमोट सेन्सिंग आहे आणि अशा प्रकारचं जे काही अलीकडील काळामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा विकास झाला आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी शेतीचा विकास करण्यासाठी आवश्यक असणारी जी काही निर्णय प्रक्रिया आहे ती व्यवस्थित प्रकारे आणि योग्यरित्या इफिशियंटरित्या पूर्ण व्हावी यासाठी या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी कृषी एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरचं उद्घाटन अलीकडेच कृषी मंत्रालयाकडून करण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी मित्रांनो इंडियन ओशन डायपोल संदर्भात आहे। या पुढचे जे काही प्रश्न आहेत ते इंग्लिश मध्ये असतील आणि खास करून या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतात ते यूपीएससी बेसवर आधारित असतात। या प्रश्नांना या ठिकाणी सध्या आपण फोकस करणार आहोत। चला तर जो काही प्रश्न क्रमांक 5 आहे तो पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट इंडियन ओशन डायपोल। स्टेटमेंट 1, Indian Ocean Dipole is characterized by difference in sea surface temperature between tropical and western Indian Ocean and tropical eastern Pacific Ocean. Statement 2, a positive Indian Ocean Dipole event is often seen developing at a time of the El Nino, while a negative Indian Ocean Dipole is associated with La Nina. तर मित्रांनो या ठिकाणी जो काही इंडियन ओशन डायपोल आहे याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी अशा प्रकारे जो आपला इंडिया आहे त्या इंडियाचा दक्षिण भाग आहे आणि या भागामध्ये तुम्हाला इंडियन ओशन, ज्याला की आपण हिंद महासागर म्हणतो, तो हिंद महासागर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल। तर या ठिकाणी इंडोनेशिया, मलेशिया हे देश या ठिकाणी तुम्हाला आपल्या इंडियन ओशनच्या पूर्वेय दिशेला दिसतील आणि इंडियन ओशनच्या पश्चिमेला या ठिकाणी सोमालिया किंवा जो काही आफ्रिकन खंड आहे तो आफ्रिका खंड दिसेल। तर या ठिकाणी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावी लागेल आणि तेव्हाच या ठिकाणी आपण योग्य प्रकारे या प्रश्नाचं उत्तर देऊ शकू। तर मित्रांनो या ठिकाणी हा जो पश्चिमेचा भाग आहे, पश्चिमेचा भाग युजुअल प्रमाणे जर जास्त गरम झाला तर या ठिकाणी इंडियन ओशन डायपोल हा पॉझिटिव्ह असतो, म्हणजे या ठिकाणी भारतामध्ये जे काही पावसाचं प्रमाण आहे ते अधिक असतं। परंतु याच्या उलट जर वेस्टच्या ऐवजी ईस्टमध्ये जे काही समुद्राचं टेम्परेचर आहे ते जर जास्त असेल तर या ठिकाणी इंडियन ओशन डायपोल हा निगेटिव्ह स्थितीमध्ये असतो आणि जो काही अल निनोची स्थिती आहे, अल निनोची स्थिती आणि इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह हे समान प्रमाणात दिसतात आणि निगेटिव्ह मध्ये ला निना आपल्याला दिसतो। जो काही अल निनो आहे तो पॅसिफिक ओशन मध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसतो आणि अल निनो हा 2023 या साली ऍक्टिव्ह असल्या कारणाने आपल्या देशामध्ये जे काही पाऊस आहे त्या पावसाचं प्रमाण या ठिकाणी कमी पडलेलं आहे। म्हणजेच या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे मित्रांनो ते विधान क्रमांक 1 या ठिकाणी चुकीचे आहे आणि विधान क्रमांक 2 या ठिकाणी अगदी बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी, ओनली सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट। लेट्स गो फॉर दी अवर नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज अबाउट अल्फाफोल्ड 3। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। AlphaFold 3 recently seen in the news is related to असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेला आहे। जो काही AlphaFold 3 हा अलीकडेच बातम्यांमध्ये होता तो प्रामुख्याने मित्रांनो या ठिकाणी सायन्स ही जी फील्ड आहे या फील्डला तो संबंधित आहे। या ठिकाणी सायन्सच्या या फील्डमध्ये जे काही मॉलिक्युल्स आहेत आपल्या बॉडीमधले ते मॉलिक्युल्स डिटेक्ट करण्यासाठी किंवा त्यांचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी जे काही आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतो त्या संदर्भात या ठिकाणी AlphaFold 3 हे असलेलं आपल्याला दिसतं। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए, an AI model that can predict and structure and interaction of the all life molecules, त्याला या ठिकाणी आपण AlphaFold 3 मॉडेल असं म्हणतो। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी एव्हियन इन्फ्लुएन्झा या संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। स्टेटमेंट 1, the Indian government does not permit vaccination against avian influenza. Statement 2, avian influenza can affect mammals like cow and goats. Statement 3,
सम ट्रेन्स ऑफ एव्हियन इन्फ्लुएन्झा हॅव अ हाय मॉर्टॅलिटी रेट अमंग द ह्युमन्स. तर मित्रांनो या ठिकाणी जो काही एव्हियन इन्फ्लुएन्झा असतो म्हणजे हवेतून पसरणारा जो काही व्हायरस आहे, आजार आहे, याला या ठिकाणी आपण एव्हियन इन्फ्लुएन्झा असे म्हणतो. म्हणजे हवेच्या माध्यमातून किंवा एव्हियन इन्फ्लुएन्झा जो आहे तो प्रामुख्याने बर्डमध्ये किंवा पक्ष्यामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतो. हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. या ठिकाणी कोणत्या बर्डला किंवा कोणत्या पक्ष्यांना एव्हियन इन्फ्लुएन्झा हा आजार झाला आहे हे आपण या ठिकाणी डिटेक्ट करू शकत नाही. परिणामी जे आपलं भारत सरकार आहे, भारत सरकारकडून या ठिकाणी जो काही एव्हियन इन्फ्लुएन्झा आहे तो त्याच्या वॅक्सिनेशनला या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली नाहीये. म्हणजे स्टेटमेंट क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे. त्यानंतर जे स्टेटमेंट क्रमांक 2 आहे, जो एव्हियन इन्फ्लुएन्झा आहे तो खास करून पक्ष्यामध्ये आपला आढळतो, परंतु त्याचप्रमाणे काऊ, शेळ्या, मेंढ्या हे जे मॅमल्स आहेत या मॅमल्समध्येही ते प्रामुख्याने आढळू शकते. म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 2 ही मित्रांनो आपले बरोबर आहे आणि जे विधान क्रमांक 3 आहे तेही या ठिकाणी मित्रांनो अगदी बरोबर आहे. एव्हियन इन्फ्लुएन्झा जो काही ट्रेन आहे ज्याला की आपण H5N1 म्हणतो, हा मोठ्या प्रमाणावर मानवामध्ये मॉर्टॅलिटीला कारणीभूत ठरतो. म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 3 ही बरोबर असल्या कारणाने वरील सर्वच्या सर्व विधानं आपली बरोबर आहेत. परिणामी या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 चं योग्य उत्तर राहील पर्याय D 1, 2 and 3 all the statements are correct. Let's go for our next question that is on artificial intelligence. Let's see the question. Consider the following statement. The number of phishing attacks has increased significantly due to the advance in artificial intelligence. Statement 2. Prioritizing the use of AI in military and defense application is the main objective of Bletchley Declaration in terms of AI development and implementation. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही स्टेटमेंट आहेत यापैकी कोणती स्टेटमेंट बरोबर आहेत असे या ठिकाणी आपल्या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी जे काही आपले स्टेटमेंट आहेत त्यांची चर्चा करूया. या ठिकाणी जे काही स्टेटमेंट क्रमांक 1 आहे ते मित्रांनो अगदी बरोबर आहे. अलीकडील काळामध्ये जे काही AI आहे त्याचा यूज मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परिणामी या ठिकाणी जे काही ऑनलाईन क्राईम आहे किंवा ऑनलाईन फिशिंग अटॅक्स आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आपल्याला दिसत आहे. हे जे स्टेटमेंट आहे ते अगदी बरोबर आहे. त्यानंतर स्टेटमेंट 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं स्टेटमेंट आहे. ब्लेचिंग डिक्लेरेशन इट इज अबाउट इथिकल कंडक्ट ऑफ AI. म्हणजे जो काही AI आहे त्याचा नैतिक दृष्टिकोनातून कशा प्रकारे आपण वापर करावा या संदर्भात ती ब्लेचली डिक्लेरेशन आहे. हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. किंवा या ठिकाणी मिलिटरी आणि डिफेन्स जे काही इक्विपमेंट आहे त्याच्या डेव्हलपमेंट संदर्भात ते नाहीये, हे तुम्ही या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी केवळ विधान क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय A. ओनली वन स्टेटमेंट इज करेक्ट. Only first statement is correct. Let's go for our second last question which is on reservation. Let's see question. Consider the following statement. In Indira Savani case, the Supreme Court introduced the concept of creamy layer within the other backward classes OBC category. Statement 2. Article 15 and 16 of the Indian Constitution allow reservation based on religion. Statement 3. In a Janhit Abhiyan case, the Supreme Court upheld the constitutional validity of reservation based on economic criteria. तर या ठिकाणी मित्रांनो प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आला आहे की वरीलपैकी जे काही 3 स्टेटमेंट आहेत यापैकी किती स्टेटमेंट हे बरोबर आहे ते तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी जे काही आपले स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटची या ठिकाणी चर्चा करूया. सर्वप्रथम या ठिकाणी आपण चर्चा करूया स्टेटमेंट क्रमांक 1 ची. तर मित्रांनो या ठिकाणी जो काही इंदिरा साहनी केस आहे किंवा इंदिरा साहनी खटला आहे तो 1992 चा खटला आहे. हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. या खटल्याच्या अंतर्गत जी क्रीमी लेयर ही जी कन्सेप्ट आहे ती या ठिकाणी सुप्रीम कोर्टाकडून ओबीसी कॅटेगरीचे जे काही नागरिक आहेत त्यांच्यासाठी लागू करण्यात आली. मग या ठिकाणी क्रीमी लेयर म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल ओबीसी
या कॅटेगरीमध्ये 10 लाख किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न असणारे काही व्यक्ती आहेत आणि त्यानंतर काही व्यक्ती असे आहेत की ज्यांचं जे काही उत्पन्न आहे ते 10 लाखापेक्षा कमी आहे। मग या ठिकाणी ओबीसीच्या कोट्यामधून फक्त तीच लोक आरक्षण घेऊ शकतात ज्यांचं उत्पादन हे 10 लाखापेक्षा कमी आहे किंवा ज्यांचं उत्पन्न हे 10 लाखापेक्षा कमी आहे। आणि ज्या व्यक्तीचं उत्पन्न हे 10 लाखापेक्षा जास्त आहे ती व्यक्ती या ठिकाणी क्रीमी लेअरच्या अंतर्गत येतात, म्हणजे त्यांचा जो विकास आहे, आर्थिक वाढ आहे ती अगोदरच झाली आहे, त्यांना या ठिकाणी आरक्षणाची रिझर्वेशनची गरज नाहीये। ही जी कन्सेप्ट आहे याला या ठिकाणी आपण क्रीमी लेअरची कन्सेप्ट असे म्हणतो, जी की 1992चा जो काही इंदिरा सवानी खटला आहे या खटल्याच्या अंतर्गत लागू करण्यात आली होती। स्टेटमेंट क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। आपल्या राज्यघटनेतील कलम 15 आणि कलम 16 हे धर्माच्या आधारावर जो काही भेद आहे तो भेद या ठिकाणी नाकारतं, म्हणजेच या ठिकाणी तुम्ही रिलिजियसच्या बेसिसवर कसल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन या ठिकाणी करू शकत नाही। जे काही डिस्क्रिमिनेशन आहे आपल्या संविधानामध्ये या ठिकाणी ऑन द रिलिजन बेसिस इट इज प्रोहिबिटेड। सो स्टेटमेंट सेकंड इज अ रॉंग स्टेटमेंट अँड स्टेटमेंट थर्ड इट इज ऑल्सो राईट स्टेटमेंट। कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 103 च्या अंतर्गत या ठिकाणी जे काही इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आहे त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएसचं आरक्षण या ठिकाणी केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलं होतं। इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ज्याला की आपण शॉर्टमध्ये ईडब्ल्यूएस असं म्हणतो। म्हणजे हा जो क्रायटेरिया आहे या क्रायटेरियाच्या अंतर्गत दिलं जाणारं जे काही आरक्षण आहे ते या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने ग्राह्य धरलं आहे, म्हणजे या ठिकाणी जे काही आपल्या संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर आहे ते या ठिकाणी या क्रायटेरियामुळे किंवा या आरक्षणामुळे व्हायलेट होत नाही, अशा प्रकारचा निकाल या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने दिला होता। म्हणजेच वरील जे स्टेटमेंट क्रमांक 1 आणि स्टेटमेंट क्रमांक 3 आहे ते बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील। वरील पैकी 3 स्टेटमेंट पैकी आपले केवळ 2 स्टेटमेंट बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी ओनली 2 स्टेटमेंट आर करेक्ट। चला तर पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की या ठिकाणी गंगावरम पोर्ट संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया, गंगावरम पोर्ट इज लोकेटेड ॲट, गंगावरम पोर्ट कोठे आहे असं तुम्हाला सरळ प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील आंध्र प्रदेश या राज्यामध्ये गंगावरम पोर्ट आहे, ज्याला की आपण या ठिकाणी विशाखापट्टणम पोर्ट या नावाने ओळखतो। या ठिकाणी जे काही आपल्या भारतातील मेजर पोर्ट्स आहेत ते तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी प्रश्न तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो की जो काही आपल्या भारतामध्ये मेजर पोर्ट्स आहेत पश्चिम किनाऱ्यावरचे त्यांचा उतरता क्रम लावा, उत्तर ते दक्षिण किंवा दक्षिण ते उत्तर, आणि त्याचबरोबर पूर्व किनाऱ्यावर जे पोर्ट आहेत त्यांच्यावरही अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर या ठिकाणी मित्रांनो आपल्यासाठी जे काही कांडला पोर्ट आहे ते गुजरात या राज्यामध्ये आहे, या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता। त्यानंतर जेएनपीटी आणि मुंबई पोर्ट या ठिकाणी महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर तुम्ही पाहू शकताय। पुढे या ठिकाणी आपण मंगलोर पोर्ट जे की गोवा या ठिकाणी आहे ते पाहू शकताय। न्यू मंगलोर पोर्ट कर्नाटक या ठिकाणी आहे आणि कोच्चिन पोर्ट या ठिकाणी केरळ या राज्यामध्ये तुम्ही पाहू शकताय। तर अशा प्रकारचे जे काही महत्त्वपूर्ण स्पॉट आहेत ते मॅपमध्ये तुम्ही राईट डाऊन करून घ्यायचे आहेत, म्हणजेच या ठिकाणी योग्य प्रकारे आपला हा जो स्पोर्ट संबंधी अभ्यास आहे तो पूर्ण होऊन जाईल। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 11 मेचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।